सुरुवात करतो. सज्जनो हो, काल आपण आप्पांचं चरित्र भाग 1 आणि आज अंतिम आणि दुसरा भाग आप्पांच्या चरित्राचा पाहणार. काल आपण जे पाहिलं त्याचं सूत्र असं होतं की धर्मस्थापनेचे जे नर ते जाणावे ईश्वरी अवतार, मागे जाहले पुढे होणार देणे ईश्वराचे. परमेश्वराला प्रत्येक वेळेला या भारत भूमीमध्ये या सनातन वैदिक हिंदू धर्माचं रक्षण, मानव जातीचं खऱ्या अर्थाने कल्याण करण्यासाठी प्रत्येक वेळेला स्वतः येणं शक्य नसतं. अशा वेळेला तो परमात्मा, ते परब्रह्म वेगवेगळ्या संतांच्या रूपाने या भारतामध्ये अवतीर्ण होतं, विशेषतः महाराष्ट्रामध्ये अवतीर्ण होतं. आणि आपण असे भाग्यवान आहोत की या महाराष्ट्रात आणि त्याही पेक्षा संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यामध्ये आपण सगळे आहोत. आपल्याला त्या संतांचा सहवास आपल्या आई वडिलांच्या पुण्याने आणि सद्गुरूंच्या कृपेने मिळतो. असं धर्मस्थापनेचे जे नर ते जाणावे ईश्वरी अवतार, धर्मस्थापनेसाठी येणारे हे जे खऱ्या अर्थाने मनुष्य देह धारण करून आलेलं परब्रह्म, ते जाणावे ईश्वरी अवतार, मागे झाले पुढे होणार, पुढे पण होणार आहे. बोलता बोलता म्हणून सांगतो की आप्पांच्या जवळ राहणाऱ्या एका शिष्याने अतिशय निरागसतेने आप्पांना प्रश्न विचारला. आप्पांनी संन्यास घेतल्यानंतर 91 साली आप्पांनी संन्यास घेतला. त्याच्यानंतर जवळपास 2002 पर्यंत आप्पा होते देहामध्ये. तेव्हा त्या शिष्याने असा प्रश्न विचारला की आप्पा, मी गेल्यानंतर पुन्हा माझा पुनर्जन्म झाल्यावर मला तुम्ही लाभाल का? आप्पा म्हणे, जे जे मला धरून राहतील, मी जितक्या वेळेला जन्म घेईल तितक्या वेळेला तुम्ही माझ्या बरोबर राहणार. आणि एकदा असंच बोलत असताना आप्पा म्हणाले की मी माझी या राष्ट्र कार्याची वासना अजून राहिली. या जन्मामध्ये मी जेवढं ज्ञान संपादन केलं, जेवढी सेवा भगवंताची आणि या देशाची करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, ही सगळी पुंजी माझ्याजवळ अशीच राहणार आहे. आणि पुन्हा या भारतवर्षाच्या सेवेसाठी मी एक महान राष्ट्रभक्त म्हणून पुन्हा जन्माला येतो. म्हणून धर्मस्थापनेचे जे नर ते जाणावे ईश्वरी अवतार, समर्थांनी जे लिहून दाखवलं, लिहून दिलं, सांगितलं, त्याच दासबोधाची असंख्य पारायण, त्या ज्ञानेश्वरीची असंख्य पारायण आप्पांनी केली नव्हती. आप्पांनी ती ज्ञानेश्वरी अजून सोप्या भाषेमध्ये आपल्यासाठी करून अनुवाद ज्ञानेश्वरी दिली. भगवंताचं जे ज्ञानेश्वरांनी जसं कार्य तत्कालीन ते सगळी गीता संस्कृत मधली मराठीत आणली आणि तीही 13व्या शतकातली मराठी पुन्हा कळायला कठीण वाटू लागलेली काय म्हणून अगदी या 20व्या शतकातल्या मराठी भाषेत सगळ्यांना समजेल अशी अनुवाद ज्ञानेश्वरी आप्पांनी बनवली. त्याच्यानं काल आपण पर्यंत आलो होतो की 16-17 वर्षांचे अनंत झालेला आहे. अतिशय बुद्धिमान. 16व्या वर्षी अनंतानी गीता रहस्य नावाचा लोकमान्य टिळकांचा ग्रंथ उत्तम पद्धतीने वाचला नव्हता, अभ्यासून ठेवलेला गीता रहस्य. सज्जन हो, संतांचं चरित्र पाहत असताना नराचा नारायण होताना त्याला किती प्रकारच्या अडचणीतून पुढे जावं लागतं, किती प्रकारच्या यातना, किती प्रकारचा अपमान, किती प्रकारची प्रापंचिक दृष्ट्या अत्यंत दुःखाची परिस्थिती सोसावी लागते. अनंताचे वडील दामोदर शास्त्री आठवले यांचा सांभाळ दादांनी, पूज्य दादा, ज्या वेळेला दादांचा उल्लेख करेन मी, दादा म्हणजे दासबंधू महाराज, लक्षात ठेव की ज्या दामोदर शास्त्रींना कोणीच नव्हता, त्या दामोदर शास्त्री आठवलेंना सर्व माय बाप सगळे जे कोणी होते, गुरु, ते दादा होते. दामोदर शास्त्रींनी देह ठेवला आणि राधामाईच्या पदरामध्ये 2 छोटे बालक राधामाईकडे आणि वयाच्या 25व्या वर्षी सज्जन वैधव्याची कुऱ्हाड राधामाईच्या
वाटेला आली. ते दुःख त्या राधामाईचं. आणि दादा पंढरपुरामध्ये ज्या जोगळेकरांकडे राहत असत त्या बाई, त्या घराच्या कर्त्यासमोर त्यांना वहिनी म्हणायचं. अनंताला आणि अनंताची आई राधामाईला ही घरातली काही मंडळी अतिशय तुच्छ अशी वागणूक घालून पाडून, विशेषतः अनंताला त्याचा अपमान होईल अशा पद्धतीने वागवलं जायचं. कारण काय, तर अनंत अत्यंत लाडका दादांचा, किंवा दादांचं निरतिशय प्रेम बाळा अनंतावर. संताला घडत असताना त्याला आणि त्याच्यापेक्षा त्याच्या आईला आणि भावी काळामध्ये त्याच्या पत्नीला काय सोसावं लागतं सज्जनो, हे संतांच्या चरित्रात जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा लक्षात येतं की माझा ग्रस्ताश्रम, माझा प्रपंच किती भगवंतांनी सुखी ठेवला. आणि एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत बुद्धिमान असलेला, तीक्ष्ण बुद्धीचा असलेला आणि सांगोपांग विचार वयाच्या 15व्या-16व्या वर्षी करणारा अनंता, त्याच्या मनाला विषण्णता यायची, अपमान वाटायचा. माझ्या आईला मला दादांबरोबर राहावं लागतं, दादांचं माझ्यावर प्रेम आहे, खूप लोक बोलायचे घालून पाडून. तेव्हा अनंताच्या मनामध्ये अनेक विचार यायचे, कितीतरी वेळा आत्महत्येचे पण विचार यायचे. पण पूज्य दादांची संगती, दादांचा उत्तम संस्कार, दादांचं निरतिशय प्रेम आता बाळ अनंताला कळू लागलं होतं. त्याचा व्रात्यपणा, त्याचा खुडकरपणा संपत आला होता आणि समजूतदारपणा असलेला अनंत आता तयार व्हायला होता. नव युवक आता म्हणून पाहत होता. कधीतरी अनंतानी हा अपमान सगत असताना हे बोलायचं कोणाजवळ, तर 2 मित्र होते. एक तुकाराम शास्त्री आजेगावकर आणि दुसरे होते पूज्य श्री छगन काका बारटक्के, जे आप्पांबरोबर आपण कितीतरी वेळेला पेटी वाजवताना पाहिले. आणि उभा कैवल्याचा म्हणणारे छगन काका, की ज्यांनी गजानन विजय ग्रंथ लिहिताना लेखनिकाची सेवा छगन काकांना पूज्य दादांबरोबर मिळाली. म्हणजे पहिल्यांदा दादांच्या मुखातून गजानन विजय ग्रंथ बाहेर पडत होते, ते लेखनिकाचं काम ज्या छगन काकांनी केलं, हे 2 बाबांचे सवंगडी बालमित्र. तेव्हा हा अनंत म्हणायचा की माझ्या बाबांसारखा मी अत्यंत देखणा नाही, मी त्यांच्यासारखा लागवी नाही, त्यांच्यासारखा पहाडी गोड आवाज माझ्याकडे नाही. पण इतकं असून सुद्धा पूज्य दादा माझ्यावर निरतिशय प्रेम करतात, यात माझा काय दोष आहे म्हणून हे लोक माझा द्वेष करतात माझ्याशी, असं मनातलं फक्त तुकाराम शास्त्री आजेगावकरांना सांगावं. तुकाराम शास्त्री छगननी ते ऐकून घ्यावं, धीर द्यावा. रिकाम्या वेळात राधामाईच्या सगळं लक्षात येत होतं. स्वतःच दुःख पचवून राधामाय हे सगळं सहन करत होती. तिच्या समोर फक्त चिरंजीव कुमारी गंगू आणि बाळ अनंत, याला कसं मोठं करायचं हा प्रश्न. सज्जन हो, एक आई वैधव्य आलेली, 2 लेकरं आहेत. अनंताला घडवायचंय, तो बुद्धिमान आहे. एका पांडुरंगावर आणि एका दादांवर नितांत श्रद्धा असलेल्या राधामाय निमूटपणे हे सहन करत. या मानाने तुमचा माझा प्रपंच कितीतरी चालला आहे. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा राधामाईचं कधी नित्याचं नामस्मरण आणि कर्तव्याची जाण कधीच चुकली. काय आप्पांची बुद्धिमत्ता होती सज्जन. इंग्रजी 4थीत आप्पा होते. मी तुम्हाला सांगितलं कालच की 10 वर्षाचे झाले तेव्हा त्यांना पहिल्या वर्गात घातले, तेव्हा शाळेत घातले. इंग्रजी 4थी मध्ये असताना घोकमपट्टीची सवय नाही, पाठांतराची सवय नाही, प्रत्येक विषय समजून घेण्याची बालपणापासूनची वृत्ती. आणि 4थीला इंग्रजी आणि इंग्रजीच्या बरोबर चिरंजीव अनंता संस्कृत मध्ये सुद्धा नापास झाला. आणि जेव्हा ते प्रगती पुस्तक दादांकडे आलं आपल्या हायस्कूल पंढरपूर मध्ये, तेव्हा आपला अनंता, माझा अनंता संस्कृत मध्ये नापास झाला याचा अत्यंत वाईट दादांना वाटलं. पण संत
काय असतात तुम्हाला? दुपारच्या खेळण्याच्या सुट्टीत जेव्हा चिरंजीव अनंत जवळ आला तेव्हा दादानी काय म्हणावं? ज्याच्यावर नितांत प्रेम, ज्याचे असंख्य लाड, ज्याच्या असंख्य व्रात्य खोड्या आप्पांनी सहन केल्या आणि इतरांच्या सुद्धा काही गोष्टी ऐकल्या नाहीत आप्पांच्या प्रेमापुढे, अनंताच्या प्रेमापोटी, तेव्हा एकच वाक्य अनंताला म्हणाले, अनंतराव आपण ब्राह्मण आणि आपण संस्कृत मध्ये नापास व्हावं हे योग्य आहे का? एकच एवढंच वाक्य बोलले आणि 15-16 वर्षाच्या अनंताला आपल्याला दादा अनंतराव म्हणाले. याचं त्यांना किती दुःख झालं असेल याची जाणीव अनंताला झाली. आणि त्यानंतर अनंताने व्याकरण समजून उमजून घेतलं, शब्दसंग्रह वाढवला, रूपावल्या पाठ केल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की 5वी मध्ये आल्यानंतर अनंताने कालिदासांचं मेघदूत हे महाकाव्य स्वतःच्या स्वतः गीर्वाण लघुकोश आणि दुसरं एक त्यात मल्लिनाथी टीका आणि गीर्वाण लघुकोश या 2 लघुकोशांच्या आधारे स्वतःच्या स्वतः एवढं मोठं कालिदासाचं काव्य सज्जन हो 5व्या वर्गामध्ये अनंताने समजून पुन्हा. आणि त्यामुळे काय झालं की संस्कृतची आवड इतकी निर्माण झाली अनंताला की सारखा संस्कृतचा अभ्यास करून वेगवेगळे ग्रंथ, की जे ग्रंथ वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी रामायण महाभारत वाचून संपवले होते, त्याच्या मूळ संस्कृत श्लोकांकडे आणि त्या मूळ महाभारताकडे, मूळ रामायणातल्या त्या संस्कृत श्लोकांचा अभ्यास अनंतांनी त्या काळात सुरू केला. अजून एक सद्गुण म्हणा, पूज्य दादांमध्ये जसं शीघ्र काव्यत्व होतं अगदी तसंच शीघ्र काव्यत्व अनंताला बालपणापासून मिळालेलं होतं. त्या पंढरपूरच्या वाड्यामध्ये दादांच्या एक रामदासी रोज यायच्या भिक्षा मागण्यासाठी. आणि त्या रामदासी महाराजांचं वैशिष्ट्य असायचं की ते दादांकडे आल्यानंतर रोज एक नवीन संस्कृत मधला श्लोक तयार करून म्हणत असत आणि रोज त्यांनी तो संस्कृत श्लोक रोज म्हणावा. तो ऐकल्याबरोबर 6वी-7वीतल्या अनंतानी त्या संस्कृत श्लोकाचा मराठीमध्ये समश्लोकी करून त्यांना म्हणून दाखवावा आणि मग भिक्षा वाढा. एवढी शीघ्र काव्य प्रतिभा चिरंजीव अनंताला बालपणापासून लागली. किती म्हणून सांगावं. आता आपला अनंता उत्तम शीघ्र काव्य करतो, त्याचं वाचन भरपूर आहे, त्याची विषय मांडण्याची पद्धत चांगली आहे, हे दादांच्या लक्षात येऊ लागलं. दादाही थकत चालले होते. दादांनी जे स्वप्न दामू अण्णांच्या बाबतीमध्ये पाहिलं होतं की माझं सगळं मी आता दामूला देईल आणि मी संन्यास घेऊन जाईल, हे स्वप्न दादा आता अनंतामध्ये पाहिलं. 16, 17, 18 वर्षांचा आता नवयुवक झालेला अनंता, आणि मग त्याला म्हणाले की तू आता कीर्तन करायला सुरुवात कर. एकीकडे शाळा सुरू आहे, 8वी 9वीचा अभ्यास सुरू आहे आणि त्याच वेळेला अनंताला दादांनी एक कीर्तन आख्यान तयार करायला सांगितलं आणि त्याचा ओनामा केशवराव महाराज नावाचे एक देशमुख म्हणून होते, दादांच्या अतिशय सुपरिचित, अत्यंत हृदय संबंध असलेले, त्यांच्या हाताने करावा असं ठरलं. 17-18 वर्षाच्या अनंताने 1 तासाचं आख्यान अतिशय सुंदर केलं, मस्त भोकमपट्टी केली. रोज त्याचा अभ्यास करावा, घरी पांडुरंगाच्या समोर म्हणून दाखवावं. आणि ज्या दिवशी कीर्तन होतं त्या दिवशी सगळी मोठी मंडळी, त्यात पेटी वाजवायला कोणीतरी दत्तोपंत कस्तुरे होते आणि सगळी मोठी मंडळी, केशवराव महाराज त्या काळातले एक मोठे कीर्तनकार, नावाजलेले कीर्तनकार, ते समोर बसले आणि आता कीर्तनाला सुरुवात केली. उभे राहिले
हे तुमच्या आमच्यासाठी फार घेण्यासारखं. आणि इतके बुद्धिमान, तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे, कुशाग्र बुद्धिमत्तेचे, उत्तम आपला विषय मांडणारे आप्पा, घोकंपट्टी केलेलं कीर्तन त्यांना मांडताच येईल. तरी पण व्यासपीठ सोडणारे नव्हते. कसं तरी ते अर्धा पाऊण तासात जेवढं आठवेल तेवढं कीर्तन चिरंजीव अनंतांनी केलं. थोडेसे नाराज झाले होते, खट्टू झाले होते. त्यांना कळलं होतं की आपण किती तयारी केली आणि आपल्याला ती मांडता आली नाही. तरी पण कीर्तन झाल्यानंतर केशवराव महाराज त्यांना काय म्हणाले की बाळा, उत्तम कीर्तन केलंस. याचं कारण असं म्हणले बाळा की नदीचा उगम जिथे होतो ना, तिथे ती करंगळी सारखी असते, छोटी असते. आणि मग ती जशी जशी पुढे जाते तशी तशी तसा तसा तिचा प्रवाह बाळा गंगेचा सुद्धा मोठा होत जातो. बरं, तू पण मोठा होशील. दादा म्हणाले, अरे बाळा, घोकंपट्टी केल्यावर असं होत असतं. याच्यासाठी प्रचंड वाचन करावं, चिंतन करावं, मनन करावं आणि अगदी साध्या भाषेत आपला संदेश, आपलं म्हणणं शांतपणे लोकांच्या समोर मांडत जावं. बाळा, नक्की मोठा होशील. हा आशीर्वाद दादांचा आणि केशवराज महाराजांचा त्यांना मिळाला. आप्पा नाराज नाही झाले. आप्पा अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणारे होते. बुद्धिमान तर होतेच. त्यांच्या आयुष्याची दिशा त्यांच्या समोर स्पष्ट आणि स्वच्छ होती. प्रचंड वाचन वयाच्या मानाने खूप होतं आणि दादांसारख्या संत महात्म्याचा सहवास आणि प्रेम नित्य अनंताला मिळायचं. याने झालं काय सज्जन हो, की हे उत्तम कीर्तन करण्यासाठी अशा या चौफर वाचनाच्या कक्षा रुंदावत चालल्या होत्या. आणि साधारण साल होतं बघा, 1937-38 चा काळ होता. अजून 10 वर्ष स्वातंत्र्य मिळायला राहिलेली होती. आत्ता विचार करताना सांगता येतं. आणि स्वातंत्र्याचं वारं जिकडे तिकडे देशामध्ये व्हायला सुरुवात झालेली होती. आणि अशा या काळामध्ये प्रचंड वाचन, चिंतन, लिखाण, काव्याची स्फूर्ती असं सगळं सुरू असताना सावरकरांच्या सभा त्या काळात राष्ट्रनिष्ठा, धर्मरक्षण अशावरचे सगळ्या वर्तमानपत्रातले लेख अनंतांनी वाचावे. आणि मला वाटतं पुण्यात काहीतरी सावरकरांची एक सभा होती. आपण काहीतरी करावं, रक्त सळसळत होतं, विचार होते, उत्तम देहयष्टी. आता या दरम्यान उत्तम व्यायाम, शरीर छान झालं होतं, मन तयार होतं, सात्विक होतं आणि विचारांचा प्रभाव असं सांगत होता की आपण काहीतरी स्वकर्तृत्वावर या देशासाठी, आपल्या धर्मासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे आणि आपण स्वातंत्र्य लढ्यात लढलं पाहिजे. आणि सावरकरांचे विचार प्रचंड त्यांना आवडू लागले. हे दादांच्या सूक्ष्मपणे लक्षात येत. आणि एक दिवस चिरंजीव अनंता दादांच्या मागे लागला की मला सावरकरांच्या भाषणाला जायचं. सगळे लाड पुरवणारे दादा त्या दिवशी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की तू भाषणाला जायचं नाही, तू स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधीच भाग घ्यायचा नाही. ही स्पष्ट भूमिका दादांनी घेतली. विषय हट्ट केला, खूप रागराग केला अनंताने, पण दादा निश्चयी होते. सज्जनो, अनंताचे ते आजोबाच नव्हते, तर अनंताचे ते सद्गुरू. सद्गुरूला हे माहित असतं की मला हा शिष्य घडवताना कोणकोणत्या प्रकारची तयारी याच्याकडून करून द्यायची, हा पुढे काय होणार आहे हे शिष्याला कळत नसतं, पण सद्गुरूला ते संपूर्ण जीवनचरित्र पुढचं माहित असतं. अगदी प्रखर विरोध दादांनी केला की जे इतका लाड अनंताचे करायचे, पण त्या दिवशी मात्र दादा मागे हटले नाही, जायचं. अनंताने अतिशय हट्ट केला, इतका हट्ट केला, इतका त्रागा केला, आदळआपट केली, पण दादा म्हणाले नाही, बिलकुल जायचं. आणि शेवटी अनंता आईजवळ आला. रागारागाने आजही जेवला नाही, रात्री जेवला नाही, उद्या जेवला नाही, उद्या रात्री पण 2 दिवस अन्न घेतलं नाही, जेवलाच नाही अनंत.
राधामायला काळजी वाटू लागली म्हणून तिने दादांच्या कानावर घातलं की दादा, लेकरू 2 दिवस झाले अनंताच्या बाबतीत अत्यंत हळवे असणारे दादा सज्जन हो. शांत राहिले. राधामायला म्हणले आपण काही करू नका, शांत. आणि मग राधामाय आणि अजून एक भगवानराव मांजरमकर म्हणून त्यांच्या आजोबाच्या वयाचे असलेले अनंताच्या, त्या दोघांनी मध्यस्थी केली, समजून सांगितलं, त्याचा राग शांत केला. तिसऱ्या दिवशी जेवू घातलं. पण या रागाच्या भरामध्ये बुद्धिमान पुरुष काय असतो, जेवणाच्या आधी चिरंजीव अनंतानी 8-10 पानांचा एक लेख लिहिला, पालक आणि पाल्य या विषयावर. आपला सगळा राग, आपल्या सगळ्या मनोव्यथा, आपली सगळी मनातली भावना स्पष्टपणे त्या लेखामध्ये लिहिली. आणि त्या लेखाचा सगळा रोग आपल्या सगळ्यांना माहिती, दादांवर होता, आजोबांवर होता, की पालक पाल्यावर कसा अन्याय करतात, कसं त्याच्या विचारांनी. म्हणजे आत्ताच्या भाषेत जर म्हटलं तर स्वातंत्र्य वगैरे असा काहीतरी तो लेख असावा. तो मी काही वाचलेला नाही, पण तो मिळवून मी नक्की वाचवण्याचा प्रयत्न करेन, कारण आज पालकांना त्याची निश्चित गरज आहे. आणि तो लेख लिहून आईजवळ देऊन टाकला. दादांचं इतकं प्रेम होतं ना, दादांनी राधामाईकडे तो लेख मागून घेतला आणि म्हणाले, राधामाई मला दाखव बरं काय लिहिलं लेकराने. आणि तो लेख वाचत असताना दादांच्या डोळ्यात पाणी आलं की माझ्या लेकरांनी काय लेख लिहिलाय. सगळा दादांच्या विरोधात होता, सगळा पालकांच्या विरोधात होता. पालक कसा अन्याय पाल्यावर करतात असा होता. दादांनी तर तो वाचला, पण मठामधले जेवढे दादांचे स्नेही होते, वयस्कर, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, त्या सगळ्यांना बोलून दादा म्हणाले, अहो अनंताने किती छान लेख लिहिला. सगळा लेख लौकिक अर्थाने दादांच्या विरोधात होता. आणि जेव्हा सगळ्यांना ते बोलून दाखवलं तेव्हा अनंता कोपऱ्यातून पाहत होता की दादा मी त्यांच्या विरुद्ध लिहिलेला लेख किती कौतुकाने लोकांना दाखवतायत, माझं कौतुक करतायत. अनंताचा राग सज्जनो शांत झाला. ते तर तात्कालिक होतं, पण त्याच वेळेला अनंताच्या लक्षात आलं की केवळ माझं हित व्हावं म्हणून दादा माझ्यासाठी किती करतात. माझ्या लक्षात येत नाही की मी या स्वातंत्र्य लढ्यात किंवा सावरकरांच्या भाषणाला जाऊन भावी काळामध्ये माझं काय होणार आहे हे नक्की माझ्या दादांना कळतं. आता मी दादांचं ऐकेल हा विचार एका संतांच्या शांतीतून, एका संतांच्या विवेकातनं कसा पाहायला मिळतो सज्जन. आणि हळूहळू तुम्हाला काय सांगू, अनंताचं वेगळं रूप आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं. 13-14 वर्षापासून दादांसोबत अनेक विषयांवर वाद. फार सुंदर चरित्र हो, किती सांगावं असं होतं, पण काही गोष्टी अशा की त्या सांगितल्याशिवाय राहवत नाही. बालपणापासून आजोबाचं आणि नातवाचं नातं काय गोड असतं आपल्या सगळ्यांना माहिती. त्यात हा बुद्धिमान असलेला अनंता वेगवेगळ्या विषयांवरच्या वेगवेगळ्या शंका कुशंका, कारण खरं सांगायचं ना की दादांसारखा उत्तम मित्र अनंताला दुसरा कोणीच नव्हतं. कोणतीही शंका बालपणापासून आजोबांना विचारावी आणि आजोबांनी जवळ घेऊन ती व्यवस्थित समजून सांगावी, त्याचं समाधान व्हावं. पण आता अनंताचं वाचन प्रचंड वाढलेलं. इतक्या वर्षापासूनचा सहवास, इतक्या पासून सगळ्यांची. आणि मग काय व्हायचं की अनंताचे विचार आणि दादांचे विचार यामध्ये थोडं अंतर पडतंय की काय, नवे नवे पडतच होतं, याची जाण दादांना व्हायला लागली. अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने अनेक प्रश्न, धर्मविषयक चर्चा, देव कसा आहे आणि देव कसा नाही, अशा प्रकारच्या नास्तिकवादाकडे आपला अनंत जातोय हे दादांच्या लक्षात यायला. काय सांगू, वयाच्या 18-19 वर्षापर्यंत चिरंजीव अनंता खरं म्हणजे नास्तिकच होता. फक्त दादांच्या संगतीत राहिल्यामुळे, दादांच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांना वाईट वाटू नये म्हणून घरचे कुलधर्म, कुलाचार, देवाची प्रार्थना वगैरे तो करत. ही मूळ अनंताची भूमिका होती आणि हे दादांच्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हतं. मग दोघांचे या चर्चांमध्ये वेगवेगळे वाद व्हायचे आणि
अनंताच कधी कधी जिंकायचा. त्याचंच मत तो खरं पडेल. कारण त्याचं कारण असं होतं की त्याच्या सगळ्या प्रश्नांना पुराव्यादाखल उत्तर देण्याची तयारी दादांकडे कधी कधी नसायची. तेव्हा त्यावर जे उत्तर दिलं ना, तेव्हा दादा म्हणायचे, बाळ बाळ अनंता, मी तुझ्या इतकं वाचन केलेलं नाही, तुझ्यासारखा पुराव्यानिशी मला तुला खोडता येणार नाही. पण फार सुंदर लिहिले त्यांनी त्याच्यात. अरे दादा म्हणायचं, अरे माझं मत सत्यावर आधारलेलं आहे, अशी माझी दृढ श्रद्धा आहे. पण अनंता, तू शहाणा आहेस. एका गोष्टीचा विचार कर की मी ज्या गोष्टी चांगल्या म्हणतो त्या गेल्या 1000 वर्षात शतकानुशतके लोकांनी चांगल्या म्हणून मान्य केल्या आहेत. तुझं मात्र उलट आहे. अरे इतक्या दीर्घ काळात कोणी बुद्धिमान विचारवंत जन्माला आलाच नाही का? बुद्धी काय मलाच मिळाली असं तुला वाटतं का? माझ्या आधीचे माझ्यापेक्षा वेगळं मत स्वीकारणारे सगळेच लोक मूर्ख होते असं मानणं अहंकाराचं उर्मटपणाचं लक्षण आहे. अशा भावनेने विचार करशील तर परंपरेने स्वीकारलेली मतेच योग्य असल्याचे पुरावे तुला तुझ्या वाचनात मिळू शकतील. असं कळकळीने जेव्हा दादा सांगायचे ना, खरं सद्गुणी अतिशय सात्विक मनाचे आप्पा अनंत अवतार. आणि ती दादांची कळकळ तेव्हा जेव्हा लक्षात आली ना, मला सांगायचं काय की दादांचं ते सांगणं कळकळीचं माझ्यासाठी आहे, माझ्या हितासाठी, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा काय झालं की आता अनंता परंपरा विरोधी मताचं परीक्षण करू लागला. खरं म्हणजे परंपरेच्या विचाराचं परीक्षण करणारा अनंता, म्हणजे आपल्याच परंपरेच्या विचारांवर परीक्षण करणारा अनंता आता परंपरा विरोधी मतांचं परीक्षण करू लागला. वेगळ्या भूमिकेतून केलेल्या वाचनाभ्यासातून त्याला आता निश्चितपणे वाटू लागलं की सिद्धांताच्या दृष्टीने परंपरा विरोधी मत फसवी आणि पक्षपाती आहेत. सज्जन हो, हे आपल्या मुलांपर्यंत आपल्याला पोहोचवलं. आप्पांच्या या चरित्राचं, आप्पांच्या पुण्यतिथीचं, उद्या बाबांच्या पुण्यतिथीचं चिंतन श्रवण मनन कशासाठी करायचंय? आपल्या घरातल्या मुलांची सुद्धा मतं अशी आहेत आणि तुम्ही त्यांना समजून सांगू शकत नाही. तेव्हा अशा चरित्राच्या योगाने 1-2 हे लेक्चर्स ऐकले तर कदाचित आपली मुलं, हा ग्रंथ कुणाचा आहे, हे चरित्र कुणाचं आहे, मग हे आपण वाचलं पाहिजे. आणि जेव्हा आप्पांचं किंवा अनेक संतांची चरित्र मुलं वाचतील ना, मुलं बुद्धिमान आहेत. हा प्रश्न आपल्या मुलांचा जो आज आहे ना, तो आत्ता नाही, तो अनादी कालापासून. प्रत्येक नवीन पिढी जेव्हा येते ना, तेव्हा तिच्या विचारांना वळवण्याचं काम आधीच्या पिढीने करायचं. दादांनी फक्त त्याचं जी तर्कबुद्धी होती, त्याची जी बुद्धिमत्ता बाळ अनंताची होती ना, ती फक्त वळवली इकडे. तो बुद्धिमानच होता, फक्त कोणत्या पद्धतीने विचार करायचा आणि तो विचार आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी कसा करायचा, एवढं त्याचं स्टेरिंग फक्त अनंताचं दादांनी वळवलं. आणि त्यानंतर आप्पांचं जे वाचन चिंतन मनन श्रवण जे काही झालं ना, ते अगदी धर्मासाठी, राष्ट्रासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी झालं. इथून चिरंजीव अनंता बदलत गेला. सज्जनो, 1940 साल शालांत परीक्षा म्हणजे मॅट्रिकची परीक्षा, तेव्हा उच्च द्वितीय श्रेणीमध्ये, आज सांगितलं तर लोकांना सगळ्यांना 90% वरच मार्क असतो. आता सांगणं सुद्धा, पण त्या काळी उच्च द्वितीय श्रेणी म्हणजे खूप मोठं यश अनंतानी इतक्या कठीण परिस्थितीमध्ये मिळवलं. संतांजवळ राहणं फार कठीण असतं. संतांजवळ राहून आपलं साधन करणं त्याही पेक्षा कठीण असतं. सज्जनो, आजही तुम्ही कोणत्या संस्थांमध्ये गेलात आपल्या सद्गुरूंच्या घरी ना, तर सद्गुरूंच्या घरचं अन्न, सद्गुरूंच्या मठातलं पाणी आणि सद्गुरूंच्या मठातलं सद्गुरूंना अपेक्षित नसलेलं राजकारण पचवणं फार कठीण असतं. जो हे पचवू शकतो तो सद्गुरूगृही राहू शकतो. आणि तिथे राहून स्वतःची एवढी प्रगती करणं, शालांत परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या मार्काने तत्कालीन परिस्थितीत अनंताचा 10वी झालं. या 10वी झाल्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न. 10वी जरी झाले होते, आप्पांचं वय 20 वर्षांचं होतं, तर ते 10व्या वर्षी शाळेत गेले होते. 20व्या वर्षी हे मॅट्रिक झाले, 10वी झाले. आणि तेव्हा मॅट्रिकच्या पायावरच
आयुर्वेदाचं शिक्षण घ्यायचं किंवा प्री युनिव्हर्सिटी करून पुढचं उच्च शिक्षण घ्यायचं अशी परिस्थिती. काय संबंध असतात बघा दादांचे आणि अनंताचे, किंवा घरामध्ये वडिलांचे, मुलाचे, आजोबाचे, नातवाचे संबंध किती मोकळेपणाचे असावे. सहज आपल्या दादांनी विचारलं, बाळा आता 10वी झाला, काय करायचंय? स्वतःच्या विचारांची दिशा किती स्वच्छ आणि स्पष्ट होती. चिरंजीव अनंत म्हणतो, दादा माझ्या मनामध्ये संस्कृत किंवा तत्वज्ञान यापैकी एक विषय घेऊन त्याच्यामध्ये पारंगत व्हावं, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट व्हावं, आजच्या भाषेत पारंगत व्हावं आणि उत्तम प्रकारचं अध्ययन आणि अध्यापन ज्या क्षेत्रामध्ये करता येतं त्या अध्यापनाच्या क्षेत्रात मला जायचं. हे ऐकल्यावर दादा म्हणाले, बाळ तुझा विचार अतिशय उत्तम आहे, फार चांगला विचार तू करतोयस, तो मार्गही खूप चांगला आहे. पण म्हणले, बाळा मला असं वाटतं की आयुर्वेद हे वेदांचं उपांग आहे. दुसरं, ते परिपूर्ण आरोग्य समाजाला देणार आहे, आरोग्याची चिकित्सा करणार आहे. उत्तम आरोग्य राखून प्रपंच आणि परमार्थ करण्यासाठी मानवाला एक अतिशय चांगला मार्ग दाखवणार आहे आणि त्या मार्गामध्ये तो अध्यापन सुद्धा करू शकतो. तर मला असं वाटतं वेदांचं उपांग असलेलं आयुर्वेद तू घ्यावा. आणि चिरंजीव अनंताला हे सगळं पटलं. हो म्हटला. आयुर्वेद कॉलेजला त्यावेळेला पुरुषोत्तम नानल म्हणून पुण्यातल्या आयुर्वेद महाविद्यालयाचे जे प्रमुख होते आणि उत्तम वैद्य तत्कालीन महाराष्ट्रातले, त्या दादांच्या दर्शनाला पंढरपूरला येत असत. त्यांना कळालं की अनंता फार बुद्धिमान आहे. 1-2 वेळा त्यांची भेट झाली होती आणि त्यांनी पाहिलं होतं की हा अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी आहे. असा बुद्धिमान विद्यार्थी जर आयुर्वेदामध्ये आला तर आयुर्वेदाचं आयुष्य पुढचं चांगलं राहील. कारण तेव्हा MBBSच्या डिग्र्या नुकताच इकडे यायला सुरुवात झाली. आणि पुरुषोत्तम शास्त्री नानलांनी अभिनंदनाचं पत्र आणि प्रवेश पत्रिका दादांना पोस्टाने पाठवली, अभिनंदन केलं. दादांचं माफ करा, अनंताचा प्रवेश पुण्यामध्ये आयुर्वेद महाविद्यालयात झाला. 1940 फर्स्ट इयरला ऍडमिशन झालं. 20 वर्षाचा अनंता, दिसायला अत्यंत सुंदर, धीर गंभीर व्यक्तिमत्व, अत्यंत प्रामाणिक, अत्यंत सच्शील. आणि दादांनी जाताना एक गोष्ट मात्र झाली की अनंता जेव्हा शालांत परीक्षेचा अभ्यास करत होता, म्हणजे 10वीला होता, त्याच वेळेला धाकटी बहीण गंगूचा विवाह मेंदळींची पुण्याला झाला होता. गंगूताई निघून गेल्या होत्या. आता दादा, राधामाय आणि अनंतच पंढरपुरात राहू लागले. शालांत परीक्षेच्या सुट्ट्यांमध्ये शालिवार नावाचं एक महाकाव्यातला अर्धाच्या वर भाग आप्पांनी त्यावेळेला लिहून टाकला, काढला होता. एक क्षणही कधी वाया न घालणारे आप्पा होते. हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने की सारखं वाचन, चिंतन, मनन काहीतरी करत राहणं हा विद्यार्थी दशेतलं सगळ्यात मोठं कर्तव्य आप्पांच्या जीवन चरित्रात, याच्यावर प्रकाश टाकणं आणि हे मुलांपर्यंत समजून सांगणं सज्जन फार गरजेचं. पुन्हा आज दुर्दैवाने आपली तरुण मंडळी आज नेमकीच नाही, कारण त्यांचे क्लासेस, ट्युशन क्लासेस, लाखो रुपये देऊन 1000 विद्यार्थी एकत्र बसून आपण त्यांना शिकवतो, असं तो विषय. या दरम्यान काय झालं की आता अनंता सुद्धा निघून जाणार. अनंता निघून जाणार म्हटल्यावर आता घरी एकट्या राधामाय राहणार. इतके वर्ष हे लेकरू दादांच्या आणि राधामायच्या पदराखाली वाटले. क्षणभरही त्याला डोळ्याच्या बाजूला न जाऊ देणारे दादा, आई तर होतीच. आता दादा आणि राधामाय पूर्ण वेळ एकट्या पडल्यासारख्या होत्या. पण त्या एकट्या पडलेल्या असताना सुद्धा त्यांचा पूर्ण वेळ दादांनी त्याच वेळेला सांगितलं की राधामाय आता रोज 12 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करायचा. हे राधामायला सांगत असताना अनंता बाजूला उभं राहून हे सगळं ऐकत होता. दादा विष्णू सहस्त्रनामाचं महात्म्य आणि विष्णू सहस्त्रनामाचं सामर्थ्य, या दोन्ही गोष्टी आईला समजून सांगत असताना अनंत बाजूला उभे राहून ऐकत होता. आणि अनंताने त्या क्षणी वयाच्या 16व्या वर्षी ठरवलं की आजपासून म्हणजे आयुर्वेदिक कॉलेजला
महाविद्यालयात प्रवेश झाल्यापासूनच्या दिवसापासून रोज 12 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ अखेरच्या दिवसापर्यंत आप्पांचे कधीही थांबले नाही. आप्पांनी त्या महेश पंजाबीने अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की आपण किती मोठं साधन आप्पा केलं. आप्पा म्हणाले, महेश जी, विष्णु सहस्त्रनाम के अलावा मैंने कोई भी साधन नहीं किया. मेरे दादाजी ने वही साधन मुझे दिया था, उसने ही मुझे सब दिया. विष्णु सहस्त्रनामाच्या साधना व्यतिरिक्त म्हणजे नामाच्या साधनाशिवाय मी दुसरं काय केलं. आणि त्या दिवशीपासून राधामाय आणि चिरंजीव अनंता आयुर्वेदिक महाविद्यालयात अभ्यास करत असताना उत्तम अभ्यास. आणि तेव्हा दादा म्हणाले, बाळा अनंता, मी तुला खूप पैसे पाठवू शकणार नाही, मी तुला मोजकेच पैसे पुण्याला पाठवेल, तेवढ्यात तू भागवशील करे. अनंताने उत्तर दिलं, दादा तुम्ही जेवढे पैसे पाठवाल तेवढ्यातच मी माझं सगळं शिक्षण करेन. आणि शेवटपर्यंत दादांनी पाठवलेल्या अत्यंत कमी अशा पैशामध्ये आणि त्या प्रत्येक पैशाचा आणि प्रत्येक क्षणाचा सदुपयोग आप्पांनी केला. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शिकायला लागले. पुढे आता सांगता सांगता वेळेचं भान मला पूर्ण आहे. 1900 मला वाटतं 40 साली ऍडमिशन झालं आप्पांचं. आणि 41 साली हरिभाऊ लिमयेंची कन्या, जी कन्या जिचं नाव विमल, ही पंढरपूरच्या दादांच्या वाड्यामध्ये आप्पांची धाकटी बहीण जी गंगू तिच्याबरोबर खेळायला येत असे, ती आता उपवर झाली. हरिभाऊ लिमये हे एका कळंब रोडला स्टेशन मास्तर होते. आणि ती कन्या दादांनी आपल्या अनंतासाठी शोधली. आणि सज्जन हो, माघ वद्याष्टमी शके 1862 म्हणजे 19 फेब्रुवारी 1941 साली गोरज मुहूर्तावर आप्पांचा विवाह कुमारी विमल लिमये हिच्याबरोबर झाला. आणि तिचं नाव पुढे सौ इंदिरा अनंत आठवले असं झालं. उत्तम देखणी, अतिशय सद्गुणी, सुशील अशी मुलगी आपल्या अनंताला मिळाली. अनंत आता वैद्य होणार. लक्ष्मीसारखी सून आपल्याला मिळाली. आतापर्यंत केलेल्या सगळ्या कष्टांचं राधाबाईच्या चीज झाल्यासारखं राधाबाईंना वाटत होतं. उत्तम संसार सुरू झाला. जी काही रजा घेतली होती विवाहाच्या निमित्ताने म्हणून ती संपली. आणि जेव्हा आप्पा परत पुण्याला जायसाठी म्हणून निघाले, तेव्हा आपल्या नवपरिणित वधूला इंदिराला आप्पा जाताना एकच वाक्य सांगितलंय. म्हणाले, इंदिरा, माझे अण्णा म्हणजे माझे बाबा, माझे अण्णा फार मी लहान असतानाच गेले. माझ्या आईला फार तरुण वयात वैधव्य आलं. तिने माझ्यासाठी खूप भोगलंय, खूप सोसलंय. मग तिला दुखवलं एवढंच माझं एक सांगणं. सज्जनो, इंदिराबाई सुद्धा अत्यंत कुलीन घराण्यातून आलेल्या अत्यंत सुशील अशा होत्या. शेवटच्या क्षणापर्यंत राधाबाईंच्या त्यांनी कधीच त्यांना दुखवलं नाही. अतिशय प्रेमळ. आणि दादांच्या घरामध्ये हे लेकरू वाढायला लागले. यथावकाश अण्णा दादांचा माफ करा आप्पांचा प्रपंच. एक लेकरू शंकर नावाचं झालं. पुढे आप्पा डिग्री घेऊन घरी आले. आयुर्वेदाची पदवी झाली. त्याच्यानंतर पारंगत होण्यासाठी त्यांचं शिक्षण सुरू झालं. या दरम्यान शंकर नावाचा मुलगा झाला. पुढे तो 4 वर्षाचा असतानाच ब्लड कॅन्सर. तेव्हा आप्पांनी खूप प्रयत्न केले, मुंबईला नेलं. पुन्हा राधाबाईंना आपल्या प्रिय असलेल्या मुलगा जाण्याचं दुःख. राधाबाईंचं आयुष्य जर सज्जन पाहिलं आपण तर सगळे दुःखाचीच लक्षण. जसं आनंद सागर महाराजांच्या आईच्या बाबतीत आपण पाहतो, दुर्गाबाईंच्या नवरा जातो, मुलगा जातो, त्यांची मुलगी, ती मुलगी पण पुन्हा जाते, रामानंद महाराजांची पत्नी. केवढी दुःख दुर्गाबाईंनी पाहिली. त्यांचा स्वतःचा मुलगा जातो.
एवढी दुःख सत्पुरुषांच्या जीवनामध्ये सज्जन, पण त्याही परिस्थितीमध्ये भगवन नामस्मरणापासून किंवा त्यांनी ठरवलेल्या ध्येयापासून ही मंडळी कधी विचलित होत नाही. हे तुम्हाला आम्हाला शिकायचं. या सगळ्या संत चरित्रांचा ओहापोह कशासाठी आहे सज्जन? की इतकी कष्ट, इतकी प्रतारणा, इतका अपमान, इतका शारीरिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक प्रकारचा सगळा त्रास सहन करून सुद्धा हा नराचा नारायण होतो. अत्यंत शिस्तबद्ध जीवन आप्पांचं होतं सगळं. आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये पुढे त्यांचे अध्यापक म्हणजे प्राध्यापक म्हणून नोंद अपॉइंटमेंट होती. तिथे राहतात, उपप्राचार्य पद स्वीकारतात. उपप्राचार्य पद स्वीकारल्यानंतर त्या पुण्यातल्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या इमारतीचं बांधकाम त्यांच्या हातावर सुरू होतं. भावी काळात त्या महाविद्यालयाचे विश्वस्त जे असतात ते इतरांची सेवा ज्येष्ठता डावलतात. याचं कारण आप्पांचं अत्यंत उत्कृष्ट काम. आप्पा अध्यापक म्हणून आदर्श होते. आप्पा अभ्यासक्रमातल्या पुस्तकांच्या लिखाणाच्या बाबतीत आदर्श होते. वेगवेगळ्या विषयावर आप्पांनी जे आयुर्वेदासाठी लिखाण केले ते 3-4 ग्रंथ आहेत, व्याधी निश्चय वगैरे वगैरे असे. त्या सगळ्या पुस्तकांना पुढे भावी काळामध्ये आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमामध्ये घेतलं गेलं. इतकं सुंदर लिखाण, अतिशय बुद्धिमान, वाक्चातुर्य, लिखाण उत्कृष्ट. त्यापेक्षा ज्याला आपण प्रशासकीय दरारा होता तोही आप्पांचा उपप्राचार्य झाल्यावर त्यांच्या लक्षात आला. आणि जेव्हा त्या काळात त्या महाविद्यालयाचे एक प्राचार्य सेवानिवृत्त झाले तेव्हा त्या संस्थेने निर्णय घेतला. आप्पा तेव्हा सेवा ज्येष्ठतेनुसार बरेच त्यांचं नाव खाली होतं. आप्पांना जेव्हा प्राचार्य म्हणून त्यांनी नेमणूक केली तेव्हा त्यांनी विश्वस्तांना, ते विश्वस्त अध्यक्ष जे होते ते गोखले मामा म्हणून होते, त्यांना पत्र लिहिलं की माझी सेवा ज्येष्ठता नाही, आपण मला प्राचार्य म्हणून नियुक्त केल्यावर इतरांची मनं दुखतील आणि त्याचा प्रभाव महाविद्यालयाच्या कामकाजावर, शिक्षण पद्धतीवर, प्रशासनावर होईल, ते मला नको. आपण कुणालाही प्राचार्य केलं तरी मी माझं कार्य प्रामाणिकपणे करेन. त्याच्यावर विश्वस्तांनी पत्र लिहिलं की आपली विद्वत्ता, आपली काम करण्याची सचोटी, आपला ज्ञानाचा आवाका हा इतर संस्थांना महाराष्ट्रातल्या आदर्श आहे. तेव्हा तुमच्यासारख्या विद्वान, उत्करू, प्रामाणिक आणि कर्तृत्ववान प्राध्यापकाला प्राचार्यपद आम्ही जर दिलं नाही तर तो एका चांगल्या प्राचार्यावर केलेला अन्याय असेल. म्हणून प्राचार्याची पदाची नियुक्ती केली. आप्पा जेव्हा प्राचार्य झाले, आप्पाची ही इमारत जेव्हा पूर्ण झाली आणि त्या आयुर्वेदिक महाविद्यालयाला लोकमान्य टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचं नाव द्यायचं ठरलं. आधीचाच प्रस्ताव होता पण तो मागे पडला होता. तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बहुतेक यशवंतरावजी चव्हाण मुख्यमंत्री असावेत, ते या उद्घाटनाला आले होते. आणि देशाचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे त्या कार्यक्रमाला आले. त्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, संयोजन अतिशय व्यवस्थित आदरणीय प्राचार्य अनंत दामोदर आठवले. उत्कृष्ट प्रपंच, उत्कृष्ट आपली सेवा आयुर्वेद महाविद्यालयामध्ये देणं. आणि हे सगळं करत असताना आदरणीय दादांबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 1944 ते 1948 आप्पा दादांच्या बरोबर आपला हा सगळा महाविद्यालयाचा कारभार पाहून कीर्तनाच्या निमित्ताने 4 वर्ष केले. दादांबरोबर आधी आप्पांचे बाबा तारुण्यात असताना होते आणि नंतर आप्पा सुद्धा त्यांच्या उमेदीच्या काळात दादांबरोबर या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये, खेड्यांमध्ये परत कीर्तनाच्या निमित्ताने जात असतात. असा सुंदर सगळा हे चालत असताना साधारण 1961 पासून या दरम्यान आप्पांना 3 मुली, 2 मुलं, चंद्रशेखरांना, महेशांना आपण ज्यांना म्हणतो. आज चंद्रशेखरांना आपल्यात नाही पण ते मोठे चिरंजीव धाकटे हे 3 मुली, त्यातली एक आपल्याला माहिती आहे की आदरणीय विनायकरावजी नांदेडकरांकडे दिलेली मुक्ताताई. असा हा सगळा प्रपंच बघत असताना 1961 ते 1986 सलग प्रतिवर्षी आप्पा हिमालयामध्ये बद्री, केदार, जमुनोत्री, गंगोत्री ही जी 4 पीठं आहेत, मुख्य 4 धाम आहेत,
आणि हिमालयामध्ये जाऊन तो निसर्ग पाहणे, तिथे साधन करणे, आणि त्यातही जसं आदरणीय दादांना गोदेचं प्रेम होतं, जसं आप्पांनाही गोदेचं होतं, त्याही पेक्षा गंगेवर, भागीरथीवर अत्यंत प्रेम असलेले आप्पा. आपल्याला माहिती आहे की भगवान जेव्हा सांगतात की माझ्या विभूती स्थावरामध्ये कुठे, स्थावर जंगमामध्ये विचार करताना भगवान सांगतात की स्थावरामध्ये हिमालय हे माझं स्वरूप आहे. म्हणून हिमालयाच्या काठात, हिमालयाच्या वस्तीत आणि भागीरथीच्या काठावर साधकाची भक्ती जास्त फुलते. आणि तो अनुभव, त्याआधी एक दाते नावाचे ग्रस्त, त्यांनी हिमालयातली वर्णन लिहिलेली, ती सगळी आप्पांनी वाचली आणि 61 साली आप्पा हिमालयाच्या प्रेमात पडले. तेव्हापासून तर 86 सालापर्यंत दरवर्षी आप्पा हिमालयात जायचे. आणि हे सगळं करत असताना विष्णू सहस्त्रनामाचे 12 पाठ, आप्पांचा सहवास, माफ करा, दादांचा सहवास, दादांची रसाळ कीर्तन, आणि बालपणापासून भगवंताविषयी असलेलं आप्पांचं प्रेम काव्यातून तर आपण पाहिलंच आहे. पण हे फुलत 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 असं गेलं की त्या भगवंताविषयी नितांत श्रद्धा. आप्पा प्रपंच करत असताना साधन केव्हा करत होते हे त्यांच्या पत्नीलाही कधी लक्षात नाही. आणि जेव्हा जसं जसं वय वाढत होतं तसं तसं साधन आणि त्याही पेक्षा भगवंतावरचं प्रेम वाढत. आप्पांनी हिमालयात जाऊन गंगेच्या, भागीरथीच्या काठावर बसावं, किती किती तासन तास त्या गंगा मैयाकडे पाहत बसावं, तिच्यामध्ये हात सोडावे, तिला प्रार्थना करावी की मला भगवंताचं दर्शन करेल, मला भगवंताचं दर्शन करेल. ज्या विष्णू सहस्त्रनामाचे एवढे सहस्त्र नाम 12 वेळेला प्रत्येक दिवशी असं ते म्हणत, त्या प्रत्येक नामाच्या मागे असलेला भगवंताचा सद्गुण, भगवंताचं ते रूप प्रत्येक वेळा आप्पा पाहत होते. आणि रोज 12 वेळा त्या भगवंताचं खऱ्या अर्थाने नाम नाही तर खऱ्या अर्थाने स्मरण, अशी साधना सज्जनो झाली. आणि भगवंताच्या दर्शनाची आस. सज्जनो, त्यातलं घ्यायचं काय की आपणही नाम घेतोय, पण ते प्रेम अजून आपल्याला नाही मिळालं, ते आप्पांना मिळालं ना. आणि 1971 साल होतं, या 61 ते 86च्या दरम्यान भारताची युद्धजन्य परिस्थिती होती. मला वाटतं चीनचं युद्ध त्यावेळेला. तर त्या दरम्यान आप्पा मला वाटतं सप्टेंबर महिना 1971 साली श्रावण मध्य, हो, गोकुळ अष्टमी झालीच होती, आणि श्रावण मध्य नवमीच्या दिवशी, तेव्हा ती युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे गंगोत्रीला जायसाठी शासनाकडनं परवानगी घ्यावी लागायची. आप्पांनी त्या परवानगीसाठी आधीच अर्ज करून ठेवला, योग्य वेळेत अर्ज केला, आणि बरोबर गोकुळ अष्टमीच्या आदल्या 2 दिवस आधी आप्पांना गंगोत्रीला जाण्याची शासकीय परवानगी मिळाली. लगेच आप्पा हिमालयात गंगोत्रीसाठी निघाले. सज्जनो, आपल्याला हिमालयात गंगा मातेच्या काठी त्या भगवान नारायणाचं दर्शन घ्यायचं एवढी उत्सुकता होती. गोकुळ अष्टमी आटोपली, नवमीच्या दिवशी आप्पा गंगोत्रीकडे जायला गेले. आणि वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे, काय सांगू मी तुम्हाला, की तिकडे निघाले. नवमीच्या संध्याकाळी आप्पा त्या गंगेच्या काठी ध्यानस्थ झाले, तिची प्रार्थना केली. आणि त्या गंगेला प्रार्थना करतात की तू नारायणाला माझा निरोप दे, माझ्या निरोपाने तर तो येत नाहीये. गंगा माय, तू तरी माझ्या नारायणाला निरोप दे की त्यांनी येऊन मला दर्शन द्यावं, मी असुसलोय. आणि तेव्हा आप्पाची जी भावविभोर अवस्था होती त्याच्यामध्ये आप्पा काय काय बोलतात ना, हे फार फार सुंदर आहे बघा. आप्पांच्या मनात इतकं विचारांचं काहूर माजलेलं आहे सज्जनो. आणि तेव्हा आप्पा म्हणतात भगवंताला की हे भगवंता, मी माझ्या घरात सुखाने रमलो होतो रे, तू मला तिथून काढलंस आणि तुझ्या प्राप्तीचं प्रलोभन मला तू दाखवलं. तुझ्या स्मरणाने माझा ऊर भरून येतो, पण तू भेटत नाहीस.
तू माझ्याकडून उदंड साहित्य निर्माण केलं, त्याच्यामुळे माझा लौकिक खूप वाढला, मला लोकप्रियता मिळाली, मला लोक मानू लागले, माझ्याकडनं काव्य होऊ लागलं, माझ्या मुखातून काव्य इतक्या सहजतेने स्फुरू लागलं. तुझ्या प्रेमाने, तुझ्या आठवणीने माझा ऊर भरून येऊ लागला आणि लोक मला महान भगवत भक्त समजायला लागले. पण तू तर मला अजून भेटलास नाहीस, मला याच्यातच अडकवतोस का? आता माझ्या लक्षात येत आहे भगवंता की त्या गोपी तुला शठ का म्हणतात. तू असाच आहेस, तू प्रेमाने नादी लावतोस आणि पुन्हा भेटत नाहीस. असं करू नकोस, मी तुझी वाट पाहतोय, मला तुझं दर्शन पाहिजे, मला आता काहीच नको. इतकी विव्हळतेने प्रार्थना आहे सज्जन हो, काय सांगू तुम्हाला. आणि आता तुला जर मला दर्शन द्यायचं नसेल तर मला संपवून तरी टाक, मला तुझ्या कुशीत घेऊन टाक, नको देऊ दर्शन. पण हा जीव, हा देह आता मला नको. हाची नेम आता न फिरे मागा. अशी अवस्था सज्जनो आपणची झाली. अशी अवस्था आपली कधी होते का? मला वाचता नाही वाटते की काय कसं कमवलं असेल या सत्पुरुषात. खरं सांगायचं ना की हे सगळं चरित्र त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा वाचायचं, ती वाक्य तशी पुन्हा वाचायची. कशासाठी? तर तो भाव माझ्यात निर्माण व्हावा. कारण आपल्याकडे तो भाव सुद्धा नाही, आपला तो विचारही नाही, आपल्याला भगवंताच्या प्रेमाची इतकी आसही अजून लागलेली नाही. कधी लागेल? आप्पांचं वय सज्जनो फक्त 51 वर्षाचे. 91व्या वर्षी ही त्यांची अवस्था आहे की भगवंतासाठी लेकरं, बाळ, पत्नी, संसार सगळं सोडून हा माणूस दरवर्षी हिमालयात जातो. त्याचं दर्शन घ्यायचं, त्याचं दर्शन घ्यायचं, तो मिळवायचा मला, माझ्या आयुष्याचं ध्येय भगवंत मिळवणे. इतकी सुंदर प्रार्थना करतात आणि म्हणतात की भगवंता मला आता दर्शन दे, नाही तर हा घट असाच रिकामा तुझ्या चरणी अर्पण करू. एक तर तुझ्या भक्तीने, तुझ्या दर्शनाने भरून टाक, नाहीतर हा घेऊन जा. सज्जनो, नवमीचा दिवस गेला, नवमीची रात्र गेली. आप्पा गंगोत्रीला एक मोठं पठार आहे असं, तिथे छोटी छोटी झाड आहे आणि तिथे नवमीचा दिवस गेला, रात्र गेली, दशमीची रात्र सुरू झाली. अन्न नाही, पाणी नाही. आणि त्या गंगोत्रीच्या पठारावर एक छोटीशी गुहा आहे. आप्पा त्या गुहेमध्ये चालत चालत तिथपर्यंत पोहोचले, क्षीण झालेले. दशमीची रात्र, उत्तर रात्र सुरू झाली. म्हणजे आता एकादशी, श्रावण वद्य एकादशी, 1971. त्या रात्री पहाटे पहाटे अन्न पाण्याविना शरीर आहे, थकलेलं आहे, कासावीसी आहे. अशामध्ये शेवटी आप्पा म्हणाले देहभान हरपलेलं आहे, ग्लानी आल्यासारखी झालेली. आणि अशा परिस्थितीत आप्पा म्हणतात की अरे भगवंता, माझ्या शरीराला आता कंप सुटलाय, माझा जीव घाबरलाय, मस्तक बधीर झालं, शरीर अतिशय दुर्बल झालेलं, छातीमध्ये कळा येत आहे. म्हणजे अक्षरशः हार्ट अटॅक येण्याच्या आधीची जी शरीराची किंवा छातीची परिस्थिती असते, अगदी तशी परिस्थिती सज्जनो आप्पांची झालेली आहे. पण भगवंतावरच्या प्रेमामध्ये तसूभरही कमतरता नाही, ते अजूनच वाढतंय. त्याच्या दर्शनासाठी अत्यंत आसुसलेले आप्पा. आणि निकराचं बोलणं आप्पांनी केलं की देवा, असं वाटतंय की आता हा देह तुझ्या चरणी पडणार आहे, मला मरण येणार आहे, पण मी तयार आहे मरणासाठी. तुला आता दर्शन द्यायचं का बघ. माझं शरीर गलित गात्र झालंय, थकून गेलेले आप्पा. विचार करा, 3 दिवस गंगोत्री सारखा परिसर आहे, इतक्या वर आहे, ऑक्सिजनची किती कमतरता असेल. श्रावण महिना आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये लौकिक अर्थाने जर पाहिलं तर पुण्याच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये उत्तम प्रकारची सर्व्हिस असलेला सद्गुणी सुशील पत्नी आहे, 5 लेकरांचा संसार आहे, ही एक बाजू आहे. आणि त्या अंतःकरणामध्ये वयाच्या 51व्या वर्षी आप्पांच्या मनामध्ये भगवंताविषयीची प्रीती केली. सज्जनो, आता मात्र त्या
गुहेमध्ये आप्पा आहेत. एक पाऊलही पुढे टाकणं शक्य नाही, आर्तता आलेली आहे. आणि अशा परिस्थितीत पहाटे साधारण 3:30-4 चांदणं पडले. काय भगवंताची योजना असेल. त्या गंगा मातेला काय आप्पांची दया आली नव्हे. हे लेकरू किती वर्षापासून भगवंताच्या दर्शनाची आस घेऊन बसलाय. नितांत प्रेम, आई इतकं प्रेम त्या गंगेवर केलं होतं. आता त्या भागीरथी मातेने, त्या गंगा मातेने वरद नारायणाला तो निरोप पोहोचवला. हे 100% खरं होतं. पहाटेची वेळ आहे, साधारण 4:30-5 वाजले असावे. आकाश निरभ्र झालेलं आहे आणि मस्त त्या निळ्या 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 प्रसन्न ब्राह्म्य मुहूर्ताच्या वेळेला सज्जनो एक फार मोठा असा निळा स्त्रोत असा आकाशातून त्या गुहेकडे येतो. सज्जनो, 16 ऑगस्ट 1971 साली 20व्या शतकामध्ये गंगोत्रीच्या काठावर घडलेली सत्य घटना आहे. बरोबर, घोर कलियुग ज्याला आपण म्हणतो, अशा कलियुगात सुद्धा भगवंत यायला तयार आहे. पण हाक मारणाऱ्या भक्त कमी. आणि पहाटेच्या वेळेला तो एक मोठा नीळ स्त्रोत, एक निळा 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 मोठा असा आकाराचा एक मोठा गोळा आकाशातून असा सर्व दिशी त्या गुहेच्या काठावर, त्या गुहेच्या मुखाशी आला. त्या गुहेच्या बाजूलाच त्या दारासमोर एक सुंदर असा खडक, जणू काही ते आसन असावं इतका सुंदर बसण्यासारखी जागा असलेल्या त्या खडकावर तो निळा स्त्रोत येऊन थांबला. आणि त्या निळ्या स्त्रोतातून सज्जन गेली अनेक वर्ष जी प्रार्थना आप्पा करत असत ना, ती प्रार्थना आपण जे म्हणतो की नाही, परवा आपण म्हटलं की वस्त्र सुंदरते, म्हणजे ती पाठ नाही आहे. तो पिवळा पितांबर धरलेला, नील वर्ण असलेला, उत्तम सोन्याचा तोफ घातलेला, कमलासारखे ज्याचे डोळे, धारदार नाक, 4 हात, शंख चक्र गदा पद्म घेतलेला, गळ्यामध्ये वैजंतीची माळ आहे, सुंदर सुंदर मोत्यांच्या माळा आहेत. ज्या खडकावर भगवान प्रगट झाले सज्जन हो, ते तसंच्या तसं चित्र आप्पांनी नंतर कल्याण शेटेंकडनं काढून घेतलं. पण तो भगवंत प्रगट झाला आणि आप्पांना नवसंजीवनी यावी असे आप्पा झोपेतून त्या ग्लानी अवस्थेतून जागे झाले आणि धावतच त्या भगवान नारायणाकडे, वरद नारायणाकडे धावत गेले की आपण त्या सुंदर चरण कमलावर, निळे निळे असे मोठे मोठे सुंदर पाय, मोठी मोठी बोट लांब असलेली, त्या चरणांवर आपण नमस्कार करावा म्हणून आप्पा वाकले हो. पण त्या भक्ताचा सुद्धा अधिकार किती की त्या वरद नारायणाने वरच्या वर त्यांना 4 हातांनी आलिंगन केलं. 4. त्याचं वर्णन आप्पांनी केलं की 4 हातांपैकी 2 हात भगवंताचे माझ्या खांद्यावर होते आणि 2 हात माझ्या छातीच्या तिथे. त्या 4 हातांनी भगवंतानी साक्षात दर्शन नाही, आलिंगन दिलं. नुसतं आलिंगन घेऊन तो भगवंत थांबला नाही, तर एवढ्या आर्त भक्ताचं अवघ्राण भगवान वरद नारायणांनी सज्जन हो 16 ऑगस्ट 1971 श्रावण वद्य एकादशीच्या पहाटेच्या दिवशी, पहाटेला अगदी ब्राह्म्य मुहूर्तावर 5-5:30 वाजले असेल, तो असा सुंदर गंगोत्रीचा परिसर, ते पठार, तिथली झाडं, ती गुहा, त्या गुहेच्या बाहेर असलेलं सुंदर असं ते खडकावरचं आसन आणि त्याच्यावर वरद नारायण बसले. अवघ्राण केलं. कितीतरी वेळा आप्पा त्यांच्याशी बोलत होते. आपल्या मनातलं सगळं त्यांनी वरद नारायणाला सांगितलं आणि शेवटची प्रार्थना आप्पांनी केली की मला तुमच्यामध्ये आता विलीन करून घ्या. समर्थांना टाकलेला जेव्हा रामरायाचं दर्शन झालं तेव्हा समर्थांची सुद्धा ही भावना होती की आता
माझं कार्य संपलं, तुमचं दर्शन झालं. तेव्हा रामराय म्हणाले, दर्शन याच्यासाठी नाही दिलं, अजून फार मोठं कार्य तुझं राहिलेलं समर्था, इतक्या लवकर मी जवळ करणार नाही. आणि राहिलेल्या कार्याची जाणीव समर्थांना करून संपूर्ण हिंदुस्थान ची तीर्थयात्रा करून समाज कार्य, देश कार्य, धर्म कार्य करण्याची आज्ञा समर्थांना ज्याप्रमाणे भगवान श्रीरामांनी टाकळीला केली, सज्जनो अगदी तशीच्या तशी आप्पा लिहून सांगतात की वरद नारायण सांगितलं की नाही, तुझी कर्तव्य अजून राहिलेली आहेत, तुला अजून खूप काम करायचं. 71 ते 2002 पर्यंतच राहिलेलं सगळं कार्य करून घेण्यासाठी भगवान वरद नारायणांनी दर्शन देऊन क्षणामध्ये ते वरद नारायण तिथेच गुप्त झाले. हा त्यांच्या आयुष्यातला साक्षात्काराचा सर्वोत्कृष्ट अनुभव जो तुमच्या माझ्यासाठी बनतो. सज्जनो, त्याच्यानंतर आपण केलेलं कार्य, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय संघाचे तर बालपणापासून ते होतेच, किती किती म्हणून आपल्या राम जन्मभूमीच्या प्रत्येक कार्यामध्ये. त्याच्यानंतर तत्कालीन जे सुदर्शनजी म्हणून RSSचे सरसंघचालक होते, त्यांनाही भेटून त्यांनाही मार्गदर्शन करण्याचं कार्य आपण खूप खूप, म्हणजे आता हे सगळ्या इतक्या कमी वेळात सांगणं शक्य नाही. हे सगळं आपणची वैशिष्ट्य दोन, भक्त कसा असावा, त्याची आर्तता कशी असावी, आयुष्यभर जे कीर्तन केलं ते स्वांत सुख आहे. कधीही कुठल्याही कीर्तनाची विदागी कधीच आपण घेतली. हजारो कीर्तन फक्त स्वांत सुखाय आणि भगवंताच्या नामाचा, संतांच्या विचारांचा, संतांच्या चरित्राचा प्रचार प्रसार व्हावा एवढ्यासाठीच जन्मभर कीर्तन, दादांचा वारसा चालवला असा हा महात्मा एवढं धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य केल्यानंतर शेवटी अगदी सर्व प्रकारचे, म्हणजे दादांची जी इच्छा होती ना सज्जनो, की मला संन्यास घ्यायचा, दामू गेल्यामुळे आप्पांना संन्यास माफ करा, दादांना संन्यास नाही घेता आला सज्जनो. आणि मग हा संन्यास आपल्या दादांना घेता आला नाही याची जाण आप्पांना खूप होती. निरतिशय प्रेम. आणि असे आप्पा सगळ्या प्रकारचं देशकार्य, धर्मकार्य, मी खूप धावत धावत तुम्हाला सांगतो पण वेळेची मर्यादा माझ्या लक्षात आहे. असे आप्पा वारंवार त्या भगवंताला शेवटचं कार्य मनुस्मृतीचं लिखाण. आप्पांना एकदा प्रश्न विचारला एका पत्रकाराने की आप्पा जर तुमच्या हातात सत्ता दिली तर तुम्ही काय केलं, तर ते म्हणाले, पहिल्यांदा मी काय करेन तर अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती आणेल, दुसरं 317व कलम नष्ट करेल, काश्मीरचा दर्जा रद्द करेल, राम मंदिर हा त्याच्यानंतरचा माझा विषय, पूर्वांचलचा प्रदेश मुक्त झाला पाहिजे, पूर्वांचलामध्ये आसाममध्ये राष्ट्रीय भावना जोपासली गेली पाहिजे, संघाच्या शाखा वाढवा असं त्यांनी सांगितलं. देशकार्य म्हटलं की मी देशकार्यासाठी पुन्हा जन्माला येईल एवढी राष्ट्र सेवेची वासना या संन्यासी माणसावर. दुसरं, भारतीय परंपरेने सांगितलेले 4ही आश्रम, ब्रह्मचर्य उत्तम, ग्रस्ताश्रम उत्तम, वानप्रस्थ उत्तम, त्याही पेक्षा संन्यास 1991 ते 2002 पर्यंत राहिलेला हा योद्धा संन्यासी आपल्याला पाहायला मिळालं. ही खरी आपल्या आई वडिलांची आणि आपल्या सद्गुरूंची कृपा आहे. असा महात्मा गोरठ्यात मराठवाड्यात झाला, असा महात्मा ठरवतो. आणि काय म्हणजे मला एक लक्षात घ्या की भक्त काय करू शकतो. ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज, रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज ज्या पद्धतीने जीवन जगले ना, भक्तीच्या अध्यात्माच्या दृष्टीने म्हणतो, तसं जीवन आपल्याला 20व्या शतकात जगून दाखवणारे आपण. आणि 2002 अगदी दावत सांगतो, 2002 ची गुरुपौर्णिमा, त्याच्या आधी रोज त्यांच्या साधनेच्या काळात अप्पाची साधना सगळी गुप्त होती, कधीच कळाली. 11:30 वाजता आप्पा गोरठ्यात जेव्हा असायचे किंवा इतर ठिकाणी पण 11:30 वाजता त्यांच्या साधनेच्या रूम मधनं बाहेर यायचं. रात्री मला वाटतं 9-9:30 ला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी 11:30लाच ते बाहेर यायचे. त्याच्यानंतर 11 ते संध्याकाळच्या वेळेपर्यंत आप्पा सगळ्यांसाठी उपलब्ध असायचे. काय साधना करायचे, कसे करायचे, काय काय व्हायचं त्याच्यामध्ये, दूध ठेवलं तर ते काळं होऊन जायचं, सगळ्या रूम मध्ये गोंधळ होऊन जायचा, आप्पांचं लक्ष नसायचं, कोणीतरी जाऊन पाहावं. इतके ध्यानमग्न, इतके भाव अवस्थेमध्ये अखंड राहणारे आप्पा गुरुपौर्णिमा 2002 साली, म्हणजे आषाढ पौर्णिमेच्या दिवशी, त्याच्या आधीचा संकल्प रोजचा वरदानंदाच्या स्वामी
वरद नारायणाच्या चरणी की मला तिथी दे, मला तिथी दे, मला तुझ्याकडे यायचंय. काय असेल भगवंताशी बोलून आपली तिथी ठरवायची. आपल्याला लग्नाच्या तिथ्या 4 माणसाला येऊन एकत्र ठरवता येत नाही. हो काय आपलं वक्तव्य, आपलं काय कर्तृत्व आहे. आणि त्या वरद नारायणाने त्या पौर्णिमेच्या, गुरुपौर्णिमेच्या दिवशी येऊन सांगावं आपल्याला की आपला तिथी निश्चय झाला आहे. आणि तो तिथी निश्चय होता सज्जन हो, श्रावण वद्य त्रयोदशी. एक दिवस. आणि आपण भाग्यवान असे आहोत की आप्पांच्या जवळ शेवटी जी 2 माणसं होती, 2 व्यक्ती होत्या आप्पांच्या. एक त्यांची मानस कन्या सौभाग्यवती कल्याणीताई नामजोशी आणि दुसरा आपला कोकलेगावकर महाराजांचा मुलगा म्हणजे विसोबा कोकलेगावकर. आप्पांनी त्या आश्रमामध्ये राहणाऱ्या उमानंदजींना आधीच सांगितलं होतं आणि त्या स्पष्ट सूचना आप्पांनी दिल्या होत्या. आप्पा एक दिवशी म्हणजे मला वाटतं नवमी, अष्टमी, गोपाळकाला वगैरे झाला, 3 दिवस भागवतामध्ये सांगितलेलं आहे की जायच्या आधी 3 दिवस अन्न पाणी घेऊन नये, अन्न घेऊ नये. आपला गोठा स्वच्छ असावा, आपलं शरीर स्वच्छ असावं. आप्पांचा एक उद्देश की ज्या भगवंतानी आपल्याला उत्तम शरीर दिलंय ते तसंच्या तसं त्याला परत करावं, चांगल्या स्थितीत परत करावं. म्हणून आप्पांनी 3 दिवस केवळ फक्त गंगेचं पाणी पिलं. त्याच्या आधी हे करून घेतलं, सगळं शरीर स्वच्छ केलेलं होतं, इनिमा घेतलेला होता. आणि त्याच्यानंतर 3 दिवस आप्पा नवमी, अष्टमी, नवमी आणि दशमी 3 दिवस नुसत्या गंगेच्या तीर्थावर पाण्यावर. नवमीचा दिवस संपल्यानंतर नवमी पासून त्यांच्या महायात्रेला त्यांनी प्रारंभ केला होता. वर राहणाऱ्या रूम मध्ये, वरच्या रूम मध्ये राहणाऱ्या उमानंदजीकडे गेले. उमानंदजींची फार श्रद्धा आप्पांवर. आप्पांना संन्यास दीक्षा देताना उमानंदजी त्यांच्या बरोबर होते. तर उमानंदजी आप्पांना खूप मान असताना आप्पा धावत धावत त्यांच्या रूम मध्ये गेले आणि ते गेल्याबरोबर उमानंदजी उठून उभे राहिले. तेवढे नाही, बैठो बैठो बैठो. उमानंदजीच्या हातात एक लिफाफा दिला आणि उमानंदजींना काय बोलले मी तुला सांगतो. आप्पांचे जशीचे शब्द आहे, स्वामी जी आप बैठिए. आप्पा बोलतात, मैं आपसे कुछ कहने आया हूं, यह बंद लिफाफा रख लीजिए. स्वामी जी आप ध्यान से सुनना, मैं जल्द ही ये शरीर छोड़ने वाला हूं. जिस दिन मैं गंगा जी नहाने जाऊंगा और कमरे में नारायण के सामने बैठूंगा, शायद आपको लगेगा कि मैं होश खो बैठा हूं, मगर आप कुछ भी नहीं करना, ना डॉक्टर को बुलाना, ना दवा देने का प्रयास करना. मेरा देह गंगा जी में विसर्जित करने के पश्चात महाराष्ट्र में खबर देना. आणि आप्पा हे वाक्य अतिशय शांतपणे उमानंदजींना सांगितलं. उमानंदजी आवाकून गेले. लगेच आप्पा खाली आले आणि संध्याकाळी लवकर दरवाजा बंद करून आपल्या साधनेमध्ये मग्न झाले. सोमवारी दशमीचा दिवस होता. तारीख होती 2 सप्टेंबर 2002. श्रावण वद्य दशमी. दिवसभर आप्पांनी दरवाजा उघडला नाही. 3 वाजता आप्पांनी दरवाजा उघडला. साहजिक गेली 2-3 दिवस फक्त गंगा तीर्थावर असलेले आप्पाजी त्यांच्या पलंगावर पहुडलेले होते. कल्याणी ताई त्यांच्या जवळ गेल्या, विसोबा त्यांच्या जवळ होता आणि मग त्यांच्या गप्पा सुरू झाल्या कल्याणी ताईच्या. हा प्रसंग स्वतः कल्याणी ताईंनी पण सांगितला इथे आप्पा गेल्यानंतर. तेव्हा कल्याणी ताईने विचारलं की आप्पा, योग्यासारखी भक्त समाधी घेतो का? म्हणजे योगी समाधी कशी घेतो आणि भक्त कशी समाधी घेतो, असा प्रश्न त्यांचा होता. तेव्हा आप्पा काय म्हणाले, भक्त समाधी घेतोच. फार सुंदर आहे सजीव, लक्षात घ्या. भक्त समाधी घेतोच, फक्त योग मार्गे याची समाधी आणि भक्ताची समाधी यामध्ये भेद आहे. तो कोणता आहे म्हणाले, योगाच्या समाधीचा संबंध प्राणाशी असतो, तर भक्ताच्या समाधीचा संबंध उदानाशी, प्राण व्यान उदान म्हणतो ना, उदानाशी असतो. योगी प्राण अपानाच्या जयाने समाधी घेतो, भक्त देहामध्येच अंतरात्म्यामध्ये आपलं जीवन चैतन्य विसर्जित करतो. त्याच्या समाधीचा संबंध देहाशी नाही, अंतरात्म्याशी असतो भक्ताचा. भक्ताचा देह निसर्गवशात यथावकाश पडतो. देहाचं महत्व योगाच्या समाधीत असते
तसे भक्ताच्या समाधीत नसते. जे देहाचं महत्व योग्याचे आहे तसं देहाचं महत्व भक्ताच्या समाधीमध्ये नसतं. थोड्या वेळाने आप्पा समोर लावलेल्या नारायणाच्या प्रतिमेकडे हात उंचावून बोटाने निर्देश केला आणि म्हणाले, आपण सर्वजण या केंद्राशी म्हणजे नारायणाच्या केंद्राशी जोडलेले आहोत, बांधलेले आहोत. ज्याचं त्याचं काम संपलं की नारायण त्याला बोलवतो. तोपर्यंत आपलं आपलं कर्तव्य चोखपणे करणं हे आपलं कर्तव्य, असं आप्पा बोलले. आणि लगेच विसोबाला म्हणले, विसोबा उद्या सकाळी 9:30 वाजता आपल्याला भागीरथीच्या स्नानासाठी जायचं. दुसऱ्या दिवशी आप्पा उठले. विसोबा 9:30च्या आधीच आप्पांच्या दाराशी उभा. आप्पांनी त्यांची नित्याची वस्त्र घातलेली होती. चटचट चटचट पायऱ्या उतरून 25 पावलावर असलेल्या भागीरथीमध्ये आप्पा, पाऊस पडत होता, मोठा पाऊस होता, अत्यंत गारठा होता. श्रावण महिना, विचार करा, हिमालय आहे, उत्तर काशी आहे, प्रचंड पाऊस, धो धो म्हणून ती वाहते आहे. आप्पा गेले, आपलं वस्त्र काढलं, भागीरथीमध्ये स्नान केलं, आपलं वस्त्र भागीरथीला अर्पण केलं. फक्त कौपीनवर आप्पा आले, एक उपर्ण फक्त पांघरलं, तसेच चालत 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 आपल्या रूम मध्ये आले. विसोबा त्यांच्या मागेच होता. आप्पांनी लगेच दार लावून घेतलं. विसोबा बाहेरच होता. घरामध्ये त्यांच्या स्नानगृहामध्ये अजून 3 मोठमोठ्या चरव्या भरलेल्या होत्या गंगेच्या. ते पाणी सुद्धा आप्पांनी घेतलं. त्याच्यानंतर भरपूर भस्म तिथे होतं. ते सगळं भस्म आप्पांनी स्वतःला लावून घेतलं. दर्भासन तिथे वरद नारायणाचे, आजही तुम्ही उत्तर काशीला गेलात तर समोर वरद नारायणाची तस्वीर आहे की जिथे नित्य आप्पा साधनेला, संध्येला, रोजच्या ध्यानाला बसत असत. ते दर्भासन टाकलं. संध्या पद्मासन घातलं. आपला उजवा हात नारायणाच्या पायाशी लावला आणि एकादशीच्या त्या पवित्र दिवशी की ज्या श्रावणबद्ध एकादशीला 31 वर्षांपूर्वी, 30 वर्षांपूर्वी भगवंतांनी गंगोत्रीला प्रत्यक्ष ज्या वरद नारायणाने दर्शन दिलं, त्याच वरद नारायणाला त्याच्या चरणाशी हात ठेवला. आप्पांनी डोळे मिटले. पुढची प्रक्रिया आता जी सांगितली त्याप्रमाणे केली. 3 तासानंतर विसोबाला सांगितलं होतं दार उघडायचं. तेव्हा विसोबानी पाहिलं. तो लगेच उमानंदजीकडे गेला आणि त्यांनी सांगितलं. पाहिल्याबरोबर उमानंदजींनी विचारलं, क्या स्वामी जी आज गंगा नहाने गए थे? विसोबा अरे, खाली आलं. त्यांनी पाहिलं पद्मासनामध्ये बसलेले आप्पा, त्यांचा हात वरद नारायणाच्या चरणकमलावर आहे आणि आप्पाची मान पूर्णपणे खाली झुकलेली आहे. उमानंदजी म्हणाले, ये स्वामी जी की महासमाधी है. आप्पांनी तर त्यांना सांगितलं होतं डॉक्टरला बोलवायचं नाही, ऑक्सिजन लावायचा नाही, इंजेक्शन द्यायचं नाही, माझ्या शरीराला हात पण लावायचा नाही. पण उमानंदजीने हा विचार केला की आप्पांनी आपल्याला सांगितलं की मेरा शरीर भागीरथी में छोड़ने के बाद महाराष्ट्र में मेसेज देणार. तर ते म्हणाले हे शक्य नाही. कारण त्यांनी आप्पांवरचं आपल्या सगळ्या लोकांचं इतक्या वर्षातलं प्रेम झालं. त्यांनी चंद्रशेखरांना, महेशांना, विनायकरावजी नांदेडकर अशा मुख्य लोकांना सगळे फोन करून सांगितलं की आप्पा महासमाधीला बसले. सगळेजण ज्याला जमेल जो जो म्हणून दर्शनाला निघाला. अगदी शेवटच्या क्षणी निघालेले श्रीकांत देशपांडे सुद्धा त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचलेले. एकनाथ कोंडाव, रामकेंद्र हे सगळीच माणसं होती. सगळी जी मिळेल विमानाने, जे मिळेल त्या रेल्वेने सगळी तिथे पोहोचली. एकादशीचा दिवस. काही तासानंतर उमानंदजी, विसोबा आणि त्या सगळ्या संन्यासांनी आप्पांना हळूच उचललं. आप्पांचा देह ताठर झालेला नव्हता. पद्मासनात आप्पा बसू शकत नव्हते म्हणून त्यांना असं व्यवस्थित झोपवलं. आप्पांचा देह शांत झोपलेल्या एखादा निरागस बालकाचा चेहरा असावा तसा प्रसन्न, शांत, तेजस्वी होता. सगळ्या अंगाला भस्म लावलेलं होतं. आणि मग जशी जशी मंडळी तिथे येत होती, आप्पांची नाडी आणि श्वास फक्त सुरू होता. बाकी कुठलंही लक्षण शरीराचं दिसत नाही. एकादशीची रात्र. आलेल्या प्रत्येक भक्तांनी तिथे विष्णू सहस्त्रनामाचे पाठ सुरू केले. अखंड विष्णू सहस्त्रनामाचे पाठ एकादशीला दिवसभर
जेवढे जेवढे सुरू होते तेवढे रात्रभर सुरू होते. द्वादशीचा दिवसही तसाच गेला. लोक येत होते, उमानंदजी पुढची सगळी तयारी करत होते आणि सगळ्यात शेवटी श्रावणवद्य त्रयोदशीच्या पहाटे आप्पांनी देह शांतपणे वरद नारायणाच्या चरणी आधीच ठेवलेला होता. आपल्याला कळायला श्रावणवद्य त्रयोदशी झाली. सज्जनो, अनंतातून आलेला अनंत वरद नारायणाच्या चरणी अनंताच्या प्रवासासाठी निघून गेला. त्यानंतर आप्पांचा देह पुरुष सूक्त म्हणून अभिषेक केला, त्यांची वस्त्र बदलली. आप्पांना संन्याशांना करतात तशी एक छान छोटं विमान करून त्याच्यात बसवण्यात आलं. सगळं शरीर व्यवस्थित बांधलेलं होतं की कुठेही हालचाल देहाची होऊ नये. कारण आश्रमापासनं भागीरथीच्या त्या शेवटच्या संगमापर्यंत जिथे अंतिम संस्कार करायचे, म्हणजे जिथे भागीरथीमध्ये सोडायचं होतं तिथपर्यंत तो देह व्यवस्थितपणे जावा म्हणून सगळ्या संन्यासांनी पुरुष सूक्त म्हणत, जय नारायण श्री नारायण म्हणत आप्पांचा देह सुंदरपैकी असा छान पद्मासनामध्ये बसवला. ही मान, हात, त्यांचे पाय सगळे व्यवस्थितपणे छान ठेवलेले गेले. आप्पांची महायात्रा सुरू झाली. आप्पा नित्य ज्या भगवान शंकराच्या दर्शनाला भागीरथीवरून जाता येताना जायचे ते शंकराचं मंदिर जेव्हा आलं तेव्हा व्यवस्थितपणे सगळ्या बाजूंनी बांधलेली आप्पांची मान हळूचपणे अशी खाली झुकली. शंकराच्या समोर उमानंदजी समोर चालत होते. तेव्हा मागून कोणीतरी जाऊन उमानंदजींना प्रश्न विचारला, उमानंदजी, आप्पांची मान खाली वाकली, व्यवस्थित बांधली होती की नाही? उमानंदजींनी मागे पण पाहिलं नाही. ज्या व्यक्तीने पाहिलं त्यांनी सांगितलेली गोष्ट. उमानंदजींनी मागे वळून सुद्धा नाही पाहिलं. ते म्हणाले, अप्पा हर रोज भगवान शंकर जी के दर्शन को जाते थे, भगवान शंकर जी के जैसे सामने से जाते हुए उनकी गर्दन झुकने ही वाली, उनके सामने से अप्पा ऐसे कभी नहीं जाएंगे. अप्पा बडे महान संत थे. इथून देह भागीरथीच्या काठावर आणला. पंचसूक्त बहुमानाचा अभिषेक त्या देहाला पुन्हा घातला. पुन्हा नवीन भगवी कौपीन वस्त्र आप्पांना घालण्यात आली. एक सुंदर लाकडाची पेटी तयार केली. संन्यासाच्या पद्धतीप्रमाणे त्यात दर्भ घातले गेले. आप्पांचा देह त्याच्यात शांतपणे व्यवस्थित निजवला गेला. त्यावर फुलं, दर्भ आणि त्यांच्या आजूबाजूला मोठमोठे दगड त्या पेटीमध्ये टाकले. त्याच्यानंतर ती पेटी अत्यंत व्यवस्थितपणे खिळे मारून सगळीकडे त्या याला पेटी बंद करण्यात आली. ती पेटी बंद राहावी, व्यवस्थित राहावी, तो देह भागीरथीमध्ये तसाच्या तसा व्यवस्थित तिला समर्पित व्हावा म्हणून ती पेटी अतिशय योग्य पद्धतीने भरपूर खिळे मारून बंद केली. भगवंताचं नामस्मरण करत सगळ्या महात्म्यांनी तो देह नवे नवे ती पेटी ज्याच्यामध्ये अप्पा आहे तो भागीरथीच्या प्रवाहामध्ये सोडला. 5-25 फूटही जास्तीत जास्त तो देह भागीरथीत गेला. ती पेटी गेली नाही, एकदम ती पेटी उघडली गेली आणि अप्पाच देह म्हणूच नाही, अप्पा भागीरथीमध्ये सम्मिलित झाली. एक मोठी लाट, एक मोठा प्रवाह भागीरथीचा आला. लेकराला आई खुशीत घ्यावं तसं भागीरथीने अप्पाला खुशीत ते अप्पा सदैव भागीरथी संत ज्ञानेश्वरानंतर अशी संजीवन समाधी घेणार. तुकाराम बुवां सारखा सदैव पैकुंठाला जाणारा, एकनाथ महाराजांसारखा आपला देह गोदावरीला समर्पित करणार, भगवान रामाच्या चिंतनामध्ये आपला देह सोडणारा समर्थ रामदास स्वामी, ही जी महाराष्ट्राची थोर परंपरा आहे सज्जन, असा हा महात्मा आपले अप्पा अनंताच्या प्रवासाला भागीरथीच्या मार्गाने निघून. खरोखर आपण भाग्यवान आहोत. त्याचा महात्मा, त्याचा विचार, त्याचा संस्कार, त्याचा देह, त्याचा स्पर्श त्याला पाहायला मिळाला. पण आता एकच आहे की अप्पा ज्या मार्गाने भक्तीला लागले, ज्या मार्गाने त्यांनी नारायणाला प्राप्त केलं सज्जन हो, माझं सगळ्यांचं हे मनुष्य देह म्हणून कर्तव्य आहे की त्या मार्गाने आपल्याला जायचं. माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मला अप्पांचा खूप सहवास आहे. माझ्या लायकीपेक्षा अप्पांनी मला सबळ केलं, अप्पांनी प्रेम दिलं,
आप्पांच्या सहवासात एका आषाढी एकादशीला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 केवळ 4 ते 5 व्यक्ती आप्पांच्या सहवासात होती. त्या व्यक्तींमध्ये मला दिवसभर त्या परमात्म्याला, त्या परब्रह्म स्वरूपाला निहाळता आलं, पाहता आलं. अल्पबुद्धीने जितकं घेता आलं तितकं देण्याचा प्रयत्न केला. आज आप्पा जाऊन 23 वर्ष झाले. पण खरंच आप्पांचं जे गारुड गुणावर आहे ते दिवसागणिक त्यांच्या कृपेने वृद्धिंगत होतं. अशा आप्पांच्या चरणी पण विनम्र अभिवादन करूया. झालेली सेवा आप्पांच्या आणि समर्थ आप्पांनी जे आयुष्यभर संतांची चरित्र सांगितली ना, त्या सकल संतांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि झालेली सेवा त्यांनी मान्य करावीशी प्रार्थना करूया. आपला नित्याचा नाथ महाराजांचा प्रार्थनेचा अभंग करूया. श्रीराम सेवा. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा. पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से. आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मुख लीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कवतुक पाहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता क्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.